नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण अरवली पर्वतरांगेबद्दल बोलणार आहोत। तुम्ही थंबनेल बरोबर पाहिलेलं आहे। अरवली पर्वतरांग सरकार नष्ट करणार आहे का, तर या विषयावर सध्या खूप मोठी चर्चा सुरू आहे आपल्या देशामध्ये। तर आपल्याला त्याच संबंधी मुद्दे पाहून घ्यायचे आहेत की खरंच अरवली पर्वतरांग नष्ट होणार आहे का आणि यावर सरकारची भूमिका काय आहे, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय काय आहे, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। तर आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने हा व्हिडिओ खूप इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे, तर व्हिडिओ पूर्णपणे बघा। तर काय आहे, तर बघा अरवली पर्वतरांग। आता अरवली पर्वतरांग ही जगातील प्राचीन पर्वतरांगांपैकी एक पर्वतरांग मानली जाते। तर ही पर्वतरांग जो हिमालय पर्वत आहे त्याच्यापेक्षा सुद्धा खूप जुनी पर्वतरांग आहे आणि ही नैसर्गिक भिंत म्हणून काम करते। कारण आपल्याला माहीत आहे की अरवली पर्वतरांग ही भारताच्या उत्तर आणि पश्चिम या दिशेला पाहायला मिळते आणि ती दिशा आहे नैऋत्य ईशान्य या दिशेमध्ये पसरलेली आहे आणि थरचं वाळवंट आणि गंगेचे मैदान याच्यामध्ये ते भिंत म्हणून आपलं कार्य करते। तर बघा आपण पाहून घेऊ पुढे काय आहे। तर बघा अरवली जी पर्वतरांग आहे ती कोणत्या कोणत्या राज्यांमध्ये येते, तर बघा ही पर्वतरांग दिल्लीपासून सुरू होते, तर राजस्थान, हरियाणा, गुजरात या राज्यांमध्ये ही अरवली पर्वतरांग पसरते। त्यानंतर बघा मित्रांनो लांबी काय आहे, तर अरवली पर्वतरांगेची लांबी सुमारे 670 किलोमीटर एवढी लांब त्याची लांबी पाहायला मिळते। त्यानंतर बघा या पर्वतरांगेमध्ये सर्वोच्च शिखर काय आहे, तर सर्वोच्च शिखर आहे, तुम्ही वाचले असाल, गुरु शिखर, तो 1722 मीटर लांबीचा आपल्याला पाहायला मिळतो। हा अरवली पर्वतातील सर्वोच्च शिखर आहे। त्यानंतर बघा मित्रांनो याच अरवली पर्वतरांगेमध्ये माउंट आबू नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे आणि ते राजस्थानमध्ये येतं। कोणत्या राज्यामध्ये येतं, राजस्थानमध्ये। आता राजस्थान म्हटलं की आपल्याला काय आठवते, राजस्थान म्हटलं की आपल्याला थरचं वाळवंट आठवते, खूप जास्त कडक उन्हाळा आणि उष्णता आठवते, पण त्याच्यामध्ये अरवली पर्वतरांगेमुळे या माउंट आबू या ठिकाणी आपल्याला थंड हवेचं ठिकाण पाहायला मिळते। त्यानंतर बघा प्रमुख नद्या कोणत्या आहेत ज्या अरवली पर्वतरांगेमधून उगम पावतात, तर बघा सर्वात महत्त्वाची नदी आहे लुनी नदी, ही सर्वात महत्त्वाची नदी मानली जाते। त्यानंतर बघा मित्रांनो साबरमती नदी, त्यानंतर माही नदी आणि त्यानंतर बनास नावाची नदी, या प्रमुख नद्यासुद्धा अरवली पर्वतरांगेमधूनच उगम पावतात। तर बघा मित्रांनो आता अरवली पर्वतरांग नष्ट होणार आहे असा खूप मोठा मुद्दा सध्या देशामध्ये सुरू आहे। तर काय प्रमुख मुद्दे आहेत आणि काय कारण होतं याला, तर ते सुद्धा आपण पाहू। तर बघा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय होता डिसेंबर 2025 मध्ये की कोणत्या रांगांना आपण अरवली रांगा म्हणायचं आणि कोणत्या रांगांना म्हणायचं नाही। तर बघा सर्वोच्च न्यायालय निर्णय डिसेंबर 2025 आणि केंद्र सरकारची अरवलीच्या नवीन व्याख्येमुळे वाद निर्माण झालेला होता। आता वाद काय होता, तर वाद असा होता की 100 मीटर उंचीची पर्वतेच एवढे अरवली पर्वतरांगेचा हिस्सा असतील आणि 100 मीटरपेक्षा जर कमी असतील तर त्याला नष्ट करायला, त्यातले दगड माती काढायला परवानगी देण्यात आली। याच्यामुळे नवीन वाद निर्माण झाला। त्याच्यानंतर याचं खाणकाम धोका, आता बघा काय काय आढळतात, तर संगमरवर आहे, शिशी आहे, जस्त आहेत, यासारखी खनिजे अरवली पर्वतरांगेमध्ये पाहायला मिळतात। तर ते सुद्धा खनिजे काढण्याचा प्रकार त्या ठिकाणी चालू होऊ शकतो भविष्यामध्ये। तर त्यासंबंधी तिथे काय होणार, तर छोट्या छोट्या पर्वतरांगेला डायनामाइट लावून, बारूद लावून विस्फोट घडवून आणल्या जाईल आणि तिथले जे काही खनिज आहेत ते बाहेर काढल्या जाईल आणि त्याच्यानंतर भविष्यामध्ये दिल्लीचं वाढतं प्रदूषण पाहता अजून प्रदूषण वाढेल असाही धोका निर्माण झालेला आहे। त्यानंतर बघा पर्यावरणावर होणारा परिणाम, स्वाभाविक आहे पर्यावरणावर परिणाम आहेच, कारण थरचं वाळवंट समोर आहे, तर त्याच्यामुळे जो काही वाळवंट पसरायचा आहे तो अरवली पर्वतरांगेमुळे रोखला जातो। त्याच्यामुळे उत्तर भारतामध्ये परत पुन्हा वाळवंट विस्तारायला मदत होत नाही, पर्यावरणावर त्याचा अनुकूल परिणाम होणारच आहे, त्याच्यामुळे त्यात काही शंका नाही। आता सरकारची भूमिका काय आहे, तर सरकारची भूमिका याच्यावर अशी आहे की सरकार म्हणते की आम्ही अवैध उत्खननांना काय घातलेलं आहे, तर प्रतिबंध घालण्याचा आपण कायदा केलेला आहे किंवा तसा ठराव मांडलेला आहे, आम्ही अरवली पर्वत काही नष्ट करत नाही आहोत अशी सरकारची भूमिका आहे।
मात्र अशी सरकारची भूमिका जरी असली तरी सरकारची देशाच्या विविध भागामध्ये खाणकामाला प्रोत्साहन देण्यासाठी किंवा मोठ्या उद्योगपतींना याचा फायदा होऊ शकतो, त्याच्यासाठी सरकार त्या दृष्टीने काय करत आहे तर खाणकाम वगैरे करत आहे. हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. तर बघा मित्रांनो, ही आहे अरवली पर्वतरांगेबद्दलची माहिती. परत एकदा पाहू शकता की स्थान आहे उत्तर पश्चिम, दिशा आहे नैऋत्य ईशान्य, थडचं वाळवंट आणि गंगेचं मैदान यांना काय करते वेगळी रांग करते. गुजरात, राजस्थान, हरियाणा, दिल्ली या राज्यांना अरवली पर्वतरांग लागून आहे. लांबी आपल्याला 670 पाहायला मिळते. सर्वोच्च शिखर आहे गुरु शिखर. माउंट अबू नावाचं थंड हवेचं ठिकाण आहे. लुनी, साबरमती, माही आणि बनास या नद्या आपल्याला अरवली पर्वतातून उगम होताना पाहतात. तर बघा, अशा संबंधी येणाऱ्या परीक्षांमध्ये हा मुद्दा चर्चेचा राहणार आहे. याच्यावर प्रश्न विचारले जातील, त्याच्यामुळे व्हिडिओ नीट पहा. आणि मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक आणि शेअर करा, जेणेकरून तुम्हाला आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या ज्ञानामध्ये सुद्धा काय होईल भर होईल. धन्यवाद.